हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला महावितरणने दोन धक्के दिलेले आहेत. त्यापैकी एक धक्का म्हणजे महावितरणने एक त्यांची ॲड जारी केलेली आहे, ज्याच्यामध्ये एईच्या व्हॅकन्सी आहेत, जेईच्या व्हॅकन्सी आहेत, ज्याची की आपण आतुरतेने वाट पाहत होतो. पण दुसरा धक्का जो की दुःखाचा धक्का असा आहे की त्यांनी जे काही एईची पोस्ट आहे या एईच्या पोस्टसाठी गेटची सक्ती केलेली आहे, जे की अराजपत्रित ज्या काही एक्झाम आहेत किंवा ज्या काही आपल्याकडे नॉन गॅस्टेड पोस्टसाठी ज्या काही एक्झाम होतात ह्या एक्झाम तर खरं तर सरळ सेवेने घेतले जातात, पण महाडिस्कॉमने काय केलं, त्याला गेटची सक्ती केलेली आहे. आणि या गेटच्या सक्तीबद्दलच आपण आज या ठिकाणी आवाज उठवणार आहोत. मग यासाठीच कॅन्सल गेट फॉर MSCB येईल आपण हा हॅशटॅग वापरायचा आहे. आणि यानुसार आपण जे काही निवेदन आहे याच्या संबंधित ते आपण मंत्रालयात देण्यासाठी उद्या जाणार आहोत 5 तारखेला. याच्या संबंधी काही ज्या काही मुद्दे महत्त्वाचे आहेत, ज्या काही प्रिव्हियसमध्ये आलेल्या ॲड आहेत, जे काही शासनाचे GR आहेत, जे काही सरळ सेवा भरतीबद्दल असतील किंवा नॉन गॅस्टेड पोस्टबद्दल असतील, याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. फर्स्ट आपल्याकडे जे काही महावितरणने ॲड काढलेले आहे 29/12/2023 ची ॲक्च्युली ही ॲड आहे. याचा नंबर आपल्याकडे आहे 07/2023. ही ॲड आपल्याला वेबसाईटवरती आलेली आहे 31 डिसेंबर रोजी, म्हणजे या वर्षाच्या शेवटी आलेली आहे. आणि याच्यामध्ये जे काही आपल्याकडे सिलेक्शन होणार आहे ते सिलेक्शन आहे बघा, गेट स्कोर ॲज अ ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग फॉर डिस्ट्रीब्युशन अँड ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग फॉर सिव्हिल. म्हणजे जे काही या ठिकाणी कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहेत ते या ठिकाणी गेटच्या माध्यमातून सिलेक्ट होणार आहेत, पण ते कोणत्या पोस्टसाठी, तर फक्त एईच्या पोस्टसाठी, मग ती सिव्हिलची असेल किंवा त्यानंतर इलेक्ट्रिकलची असेल. आता याच्यामध्ये जर आपण नंबर ऑफ व्हॅकन्सी पाहिल्या तर या व्हॅकन्सीमध्ये सुद्धा थोडीशी तफावत आहे, कारण ज्या काही ओपनच्या सीट आहेत या ओपनच्या सीट बघा फक्त 19 आहेत, ज्या की या ठिकाणी जी काही GETची ॲड आहे किंवा जे काही एईच्या पोस्ट आहेत त्या एईच्या पोस्ट साधारण 2016 पासून कॅन्डिडेट प्रिपेअर करत आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला GETच्या पोस्ट ज्या काही व्हॅकन्सी आहेत किंवा ज्या काही पोस्ट यायला पाहिजे होत्या ओपनसाठी त्या आल्याच नाहीत, आता आल्या, पण त्याच्या जागा किती आहेत फक्त, तर फक्त आणि फक्त 19 जागा आहेत. त्याच्यामध्ये पण जे काही जनरल कॅन्डिडेट आहेत त्यासाठी फक्त 9 जागा आहेत. म्हणजे टोटल जागेच्या फक्त 40% सुद्धा जागा या ठिकाणी काढलेल्या नाहीत. आणि 40% जागा काढून सुद्धा त्यांनी या ठिकाणी ओपनवरती या ठिकाणी अन्याय केलेला आहे. त्याचबरोबर जे काही ST कॅन्डिडेट आहेत त्यासाठी त्यांनी या ठिकाणी व्हॅकन्सीज काढलेली नाही आहे. म्हणजे जे काही या ठिकाणी व्हॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे यांनी अनइक्वल डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. खरं तर या ठिकाणी ओपनच्या सीट पाहिजे होत्या, त्याचबरोबर ST कॅन्डिडेटच्या सीट पाहिजे होत्या. आणि या ठिकाणी जो काही दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे एक्स सर्व्हिसमन, खाली खरं तर विचार करायला गेलं तर जे काही आपल्याकडे क्लास 2च्या पोस्ट असतील किंवा ज्या काही क्लास Bच्या पोस्ट असतील यासाठी एक्स सर्व्हिसमॅनला कोणत्या पद्धतीचं रिझर्वेशन नसतं, पण यांनी या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅनसाठी बघा तब्बल 43 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. हा या ठिकाणचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो की आपल्याला ठिकाणी मांडायचा आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन इंजिनिअरिंग ट्रेनिंगचा विचार केला किंवा त्याला आपण सिम्पली डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनिंग असं म्हणतो, ज्या की जेईच्या पोस्ट आहेत, या जेईच्या पोस्ट आणखी 300+ व्हॅकंट असताना त्यांनी फक्त आपल्याकडे 51 पोस्ट या ठिकाणी व्हॅकन्सी काढलेली आहे. आणि या ठिकाणी त्यांनी OBC साठी कोणत्या पद्धतीची व्हॅकन्सी काढलेली नाही आहे. म्हणजे जेईच्या पोस्टमध्ये सुद्धा त्यांनी काय केलं बघा, तर जे काही आपल्याकडे जातीनिहाय जी काय संरचना त्यांनी करायला पाहिजे ती काय केले, डिफरंट केलेलं आहे. आणि या ठिकाणी SC असेल, ST असेल, त्यानंतर VJA असेल, यासाठी कोणत्या पद्धतीची व्हॅकन्सी त्यांनी या पोस्टमध्ये जेईच्या पोस्टमध्ये दिलेली नाही आहे. म्हणजे अगेन या ठिकाणी जे काही व्हॅकन्सी डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं आहे तर अनइक्वल आहे. आता जे काही सिलेक्शन प्रोसिजर आहे एईच्या पोस्टसाठी त्यांनी काय केलंय बघा, जे काही कॅन्डिडेट 2021 असेल, 22 असेल आणि 23 असेल, या जे काही कॅन्डिडेटने गेट क्वालिफाय केलेलं आहे या क्वालिफाईड कॅन्डिडेटचं काय केलं त्यांनी बघा, डायरेक्ट सिलेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली या ठिकाणी सरळ सेवेने भरती करायला पाहिजे, क्लास 2ची पोस्ट आहे, नॉन गॅस्टेड पोस्ट आहे, पण यांनी काय केलंय तर यांनी सरळ गेटच्या स्कोरवरती यांनी काय केलेलं आहे तर या कॅन्डिडेटची डायरेक्ट भरती करणार आहे सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मस्ट हॅव क्वालिफाईड गेट हा त्यांनी काय क्रायटेरिया ठेवलेला आहे, जो की या ठिकाणी टोटल चुकीचा आहे. आणि या संबंधी आपल्याला काय करायचं तर आवाज उठवायचा आहे. आता जे काही शासनाचा GR आहे, महाराष्ट्र शासनाचा शासन क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे आणि दिनांक आहे 14 फेब्रुवारी 2023. या GR मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा,
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे MPSC सोडून ज्या काही सरळ सेवेची रिक्त पदे आहेत का, ती सरळ सेवेची रिक्त पदे जे काय आपल्याकडे स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने, मग त्याच्यामध्ये TCS असेल आणि त्यानंतर आपल्याकडे IBPS असेल, या ज्या काही 2 कंपन्या आपल्या एक्झाम कंडक्ट करतात का, या कंपन्यांकडे त्यांनी काय केलेलं आहे तर सुपूर्द केलेलं आहे. म्हणजे सरळ सेवेची भरती MPSC सोडून ज्या काही बाकीच्या सर्व सरळ सेवा असतील त्या TCS आणि IBPS या 2 कंपनीच्या माध्यमातून काय करायचं होतं, कंडक्ट करायचे आहेत. असं या ठिकाणी 14 फेब्रुवारी 2023 शासनाचा GR आहे. या शासनाच्या GR ला महाडिस्कॉमने काय केलेलं आहे तर पायामध्ये तुडवलेला आहे, पायदळी तुडवलेला आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, गेटची सक्ती या ठिकाणी कंपल्सरी केलेला आहे. इथे आपल्याला तेच दिलेलं आहे, जे काही सरळ सेवेची भरती असेल क्लास B पोस्टसाठी किंवा क्लास 2 साठी, ती काय असायला पाहिजे तर सरळ सेवेने घ्यायला पाहिजे. आणि कोणाच्या माध्यमातून, मग ती गट B असू द्या, गट क असू द्या किंवा गट D असू द्या, या सर्व भरती काय केल्या पाहिजेत सरळ सेवेने घेतल्या पाहिजेत. आणि त्यासाठी TCS आणि IBPS या 2 या ठिकाणी कंपन्या आहेत ज्या काय करतील आपल्याकडे एक्झाम कंडक्ट करतील. पण असं न होता या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, येईच्या पोस्टमध्ये डायरेक्ट आपल्याला गेटवरून सिलेक्शन करण्यात येणार आहे. आता आपण काही रेफरन्स पाहूया. फॉर एक्झाम्पल ही आपल्याकडे ॲड आहे 2018 ची, ॲड नंबर आहे 06/2018. यामध्ये आपल्याला GETच्या व्हॅकन्सी आल्या होत्या, म्हणजे ॲक्च्युली ह्या AEच्या व्हॅकन्सी आहेत. आणि या AEच्या व्हॅकन्सीमध्ये आपल्याकडे या ठिकाणी जर आपण विचार केला टोटल होत्या 63 व्हॅकन्सी, पण या ठिकाणी ओपनसाठी सीट कोणतंही नव्हतं, म्हणजे ओपनसाठी व्हॅकन्सी या ठिकाणी नील होत्या. अगेन SC असेल, NTB असेल, NTC असेल, या ठिकाणी त्या ठिकाणी व्हॅकन्सी आलेला नव्हता. या ठिकाणची भरती ही सरळ सेवेने भरती करण्यात येणार होती. या ठिकाणी कोणत्या प्रकारची गेटची सक्ती या ठिकाणी लावलेली नव्हती. इथं ओपनची व्हॅकन्सी काय आहे तर नील आहे. या ठिकाणी अगेन ही 2018 चीच ॲड आहे. यामध्ये आपल्याकडे JEEच्या व्हॅकन्सी आहेत. या JEEच्या नंबर ऑफ व्हॅकन्सी काय आहे तर 338 आहेत. म्हणजे या व्हॅकन्सी या ठिकाणी JEEच्या आलेल्या आहेत. त्यानंतर आपण जर 2019चा विचार केला, ॲडव्हर्टाइज नंबर आहे 07/2019. या ठिकाणी आपल्याकडे एक महत्त्वाचा त्यांनी पॉईंट दिला होता. त्या महत्त्वाच्या पॉईंटमध्ये काय होतं, द सिलेक्शन ऑफ दिस पोस्ट विल बी डन थ्रू द ऑनलाईन एक्झामिनेशन ॲज was always conducted by the MSEDCL and not by through the gate score of the candidate. म्हणजे या ठिकाणी एक महत्त्वाची नोट त्यांनी दिली होती 2019च्या ॲड मध्ये की सिलेक्शन कॅन्डिडेटचं होईल कशा माध्यमातून तर ऑनलाईन एक्झामच्या माध्यमातून होईल आणि गेटच्या माध्यमातून होणार नाही आहे. मग या ठिकाणी आपल्याकडे फक्त डिप्लोमासाठी व्हॅकन्सी होत्या आणि नंबर ऑफ व्हॅकन्सी होत्या 408 व्हॅकन्सी होत्या. आता जर याच्या पुढे आपण विचार केला तर 2019 मध्ये म्हणजे जुलै 17, 2019 मध्ये एक पेपरला एक न्यूज आली होती लोकमत पेपरला. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं होतं, सहाय्यक अभियंता वितरण असेल म्हणजे डिस्ट्रीब्युशन असेल आणि सहाय्यक अभियंता स्थापत्य असेल यांच्या भरती प्रक्रियेबाबत त्यांनी एक जाहीर निवेदन दिलं होतं. आणि यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की यानंतरच्या पुढे होणाऱ्या एक्झामसाठी काय केलेलं आहे तर गेट हे आपण कंपल्सरी केलेलं आहे. असं त्यांनी पेपरला फक्त काय केलं होतं, एक निवेदन दिलं होतं किंवा एक नोटीस दिली होती. वेबसाईटवरती आपल्याला अशा पद्धतीचं कोणत्या पद्धतीचं एक नोटीस त्यांनी दिलेलं नव्हतं. पण ज्यावेळेस त्यांनी असं निवेदन दिलं 17 जुलै 2019ला आणि लगेच त्यांनी काय केली, एक ॲड काढली. किती तर 21/12/2019 म्हणजे तब्बल 5 महिन्यानंतर त्यांनी काय केली, एक ॲड काढली आणि या ॲडव्हर्टाईजचा नंबर होता 01/2020. आणि या ॲडमध्ये काय केला त्यांनी, अगेन ज्या काही नंबर ऑफ वॅकन्सी आहेत फॉर द शेड्यूल्ड ट्राईब म्हणजे या ठिकाणी काय केलं, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी म्हणजे अगेन या ठिकाणी काय तर AEची पोस्ट आहे. नंबर ऑफ वॅकन्सी किती होत्या तर 2च होत्या. पण या 2 पोस्टसाठी त्यांनी काय केलं, गेटची सक्ती ॲप्लिकेबल न करता, गेट अप्लाय न करता यांची एक्झाम त्यांनी घेतली आणि यांची भरती काय केली सरळ सेवेने केली. याचा अर्थ 17 जुलैला त्यांनी 2019ला निवेदन दिलं किंवा नोटीस दिली, पेपरमध्ये न्यूज दिली की आम्ही इथून पुढच्या एक्झामला काय करणार आहोत, गेट कंपल्सरी करणार आहोत. पण त्यांनी 5 महिन्यानंतर काय केले, एक एक्झाम घेतली AE साठी आणि त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीची गेटची सक्ती या ठिकाणी किंवा गेटचं काहीच दिलं नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीचं तफावत त्यांनी दिलेली आहे. ही आपल्या ठिकाणी काय करते तर प्रामुख्याने जाणवून येते. आता या संबंधी आपल्याला काय करायचं आहे तर या संबंधी आपल्याला आवाज उठवल्याशिवाय पर्याय नाही. कारण एक तर आपल्याकडे व्हॅकन्सी येत नाही, तर ज्याची आपण व्हॅकन्सीची वाट पाहतो महावितरणमध्ये जवळजवळ 5 वर्ष आपण काय झालोय तर व्हॅकन्सीची वाट पाहतो, ज्या की AEच्या व्हॅकन्सी आहेत
जेईच्या व्हॅकन्सी आतापर्यंत आलेल्या आहेत, पण एईच्या नंबर ऑफ व्हॅकन्सी काय तर खूप कमी आहेत. कारण 2018ला आली ॲड, पण त्याच्यामध्ये व्हॅकन्सी ओपनसाठी नव्हत्या. आता ॲड आली, पण या ठिकाणी ओपनसाठी व्हॅकन्सी किती आहेत तर फक्त 19च आहेत. म्हणजे ओपन कॅन्डिडेटसाठी कोणत्या प्रकारची व्हॅकन्सी या ठिकाणी आलेली नाही आहे. 2018 पासून जर आपण विचार केला आतापर्यंत तर फक्त आणि फक्त त्या ठिकाणी नील व्हॅकन्सी होत्या आणि आता 19 व्हॅकन्सी आहेत. म्हणजे 18 पासून 23 पर्यंत या तब्बल 5 वर्षामध्ये ओपनच्या फक्त काय तर 19 व्हॅकन्सी आहेत. म्हणजे या ठिकाणी जे काय व्हॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन आहे ते काय तर अनइव्हन डिस्ट्रीब्युशन आहे. आणि एईच्या केसमध्ये हा काय तर पूर्णपणे अत्याचार आहे म्हणा, किंवा हा काय तर एक पूर्णपणे अन्याय आहे म्हणा. कारण क्लास बी जो काय शासन निर्णय सांगतो तो शासन निर्णय काय सांगतो तर क्लास 2 ची पोस्ट असेल किंवा ग्रुप बी ची पोस्ट असेल यासाठी भरती सरळ सेवेनंच केली पाहिजे. या ठिकाणी सरळ सेवेनं भरती करण्यासाठी त्यांनी काय केलं तर 2 कंपनी या ठिकाणी नेमलेल्या आहेत, TCS आणि IBPS. मग या कंपनीच्या मार्फत महावितरणची जी काही एईची भरती आहे ती भरती घ्यावी. त्याचबरोबर नंबर ऑफ व्हॅकन्सी 600 शिल्लक असताना त्यांनी फक्त 281 व्हॅकन्सी काढलेल्या आहेत. हा एक दुसरा मुद्दा आहे. त्यानंतर जेईच्या व्हॅकन्सी 300+ असताना त्यांनी फक्त 51 व्हॅकन्सी काढलेल्या आहेत. हा एक आमचा तिसरा मुद्दा आहे. त्यानंतर गेटची सक्ती या ठिकाणी कॅन्सल केली पाहिजे, हा एक आमचा चौथा मुद्दा आहे. आणि क्लास बी साठी एक्स सर्व्हिसमॅनचं कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन नाही आहे, हा एक आमचा चौथा मुद्दा आहे. रिझर्वेशन नसताना या ठिकाणी तब्बल 43 व्हॅकन्सी एक्स सर्व्हिसमॅन साठी आहेत, हा एक आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर जे काय विद्युत सहाय्यक पदासाठी जी काय वयोमर्यादा आहे त्या वयोमर्यादामध्ये काय केले पाहिजे तर वाढ केली पाहिजे, हा एक आमचा मुद्दा आहे. हे सर्व आमचे मुद्दे घेऊन आम्ही मंत्रालयामध्ये दिनांक 5 जानेवारी 2024ला दुपारच्या आसपास आम्ही काय करणार तर मंत्रालयामध्ये जाणार आहोत. आणि त्या ठिकाणी असणारे मुख्यमंत्री असतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री असतील, त्यानंतर ऊर्जा मंत्री असतील, त्यानंतर ऊर्जा सचिव असतील, त्यांना आम्ही सर्वांना निवेदन करणार आहे. आमच्या पद्धतीने हा आम्ही प्रयत्न करणार आहे. जर आम्हाला त्यामध्ये यश आलं तर ठीक, जर आम्ही तो प्रयत्न करून त्यांच्याकडून काही जर हालचाली नाही झाल्या तर आपल्याला पुढची दिशा ठरवावी लागेल. आणि पुढची दिशा म्हणजे कोणती असेल तर ते फक्त आणि फक्त आंदोलन असेल. कारण आपल्याला कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर त्या गोष्टीसाठी आपल्याला थोडेसे प्रयत्न करावे लागतील. आपण फक्त घरी बसून किंवा फक्त दुसरा करेल हा विचार करून या ठिकाणी काही होणार नाही आहे. कारण आपण जर विचार करत असाल तर महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी, मग तो डिप्लोमा असू द्या किंवा डिग्री असू द्या, साधारण 30 ते 35,000 विद्यार्थी आहेत. आणि या 30 ते 35,000 विद्यार्थ्यांमध्ये साधारण व्हॅकन्सी किती येतात तर 300-400 व्हॅकन्सी येतात. मग 30-35,000 मध्ये 300-400 विद्यार्थी गेले, बाकीचे विद्यार्थी काय तर हे बेरोजगार आहेत. म्हणजे ज्या व्हॅकन्सी वर्षाला 2 वर्षाला यायला पाहिजेत त्या येतात एक तर 4-4, 5-5 वर्षांनी. आणि 4-5 वर्षांनी आलेल्या व्हॅकन्सीमध्ये सुद्धा अशा परीक्षा त्रुटी असतात. मग जो काय बेरोजगार विद्यार्थी असतो तो बेरोजगार विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जाऊन या ठिकाणी आत्महत्येचं पाऊल उचलतो. मग हे आत्महत्येचं पाऊल आपल्याला उचलायचं नाही आहे, आपल्याला लढायचं आहे, आपल्याला जिंकायचं आहे. आणि यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्रितपणे येऊन प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपण उद्या मंत्रालयात जाणार आहोत. जर आपल्यापैकी कोणाला यायचं असेल तर जो काय आपला नंबर आहे त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. 9922526688 या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि आमचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये आपण सहभागी व्हायचा आहे. कारण हा लढा एकट्याने किंवा एक 5-6 जणांनी करून होत नसतो. या लढ्यासाठी सर्वांची या ठिकाणी गरज असते. जर लढ्यामध्ये आपण सर्वत्र ठिकाणी सहभागी झालो, जर आपली मेजॉरिटी दिसली तर आपल्या लढ्याला नक्कीच यश भेटेल. आणखी एक याच्यामध्ये जे काय डोमासाइल सर्टिफिकेट कंपल्सरी असायला पाहिजे महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी, ते डोमासाइल सर्टिफिकेट या ठिकाणी एईच्या पोस्टसाठी दिलेलं नाही आहे. याचा अर्थ महाराष्ट्रामधली व्हॅकन्सी आहे, महाराष्ट्रामधली कंपनी आहे आणि या महाराष्ट्रामधल्या कंपनीसाठी अदर स्टेटमधले कॅन्डिडेट इलिजिबल केलेले आहेत. याचा अर्थ काय होतो, एक तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण करत नाहीत आणि केले तर त्याच्यामध्ये काय करताय तुम्ही बाहेरचे कॅन्डिडेट आणून बसवताय. मग महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटनी काय करायचं याचा सरकारला माझा प्रश्न आहे. कारण तुम्ही व्हॅकन्सी क्रिएट करता त्या करता 4-4, 5-5 वर्षांनी आणि त्या करता 50 असेल, 100 असेल, 200 असेल, याच्या पलीकडे तुम्ही व्हॅकन्सी क्रिएट करत नाही. मग जर असं तुमचं नियोजन असेल 4 वर्षांनी तुम्ही जर 200 व्हॅकन्सी काढत असाल तर सरळ तुम्ही काय करा, इंजिनिअरिंग ही जी काय डिग्री आहे ती डिग्री काय करा व्हॅनिश करा. मग आम्ही काय करतो सरळ 10वी करतो आणि 10वी नंतर आम्ही काय करतो आमच्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना काय करतो दुकानात जायला सांगतो, जेणेकरून तुमच्यावरती बर्डन येणार नाही आहे. आणि आम्ही आमच्या हाताने काय करूया
पोट भरूया. कारण काय होतंय, आम्ही डिग्री कंप्लीट करतोय, त्यासाठी 4 वर्ष घालवतोय. या 4 वर्षामध्ये आम्ही 10 लाख खर्च करतोय, जो की आमच्या आईबापाचा होतोय. आणि खर्च करून जर आम्हाला सरकारी नोकरी भेटत नसेल तर आमचे आईबाप डिप्रेशनमध्ये, आम्ही डिप्रेशनमध्ये. आणि याचा सर्व जो काय फटका आहे तो फटका काय होतोय, या गोरगरीब जनतेला होतोय. सर्वसामान्याचं कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालं जात आहे. आणि याला जबाबदार कोण असेल तर सरकार असेल. का? कारण या सरकारच्या अशा प्रकारच्या आडमुठी धोरणामुळे, कारण एका एक्झामला वेगळं धोरण आणि दुसऱ्या एक्झामला एक वेगळं धोरण. सरकार तर एकच आहे, शासन निर्णय तर एकच आहे, सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल तो असायला पाहिजे. पण सर्वांसाठी ॲप्लिकेबल तो न राहता एका एक्झामसाठी वेगळा सेशन निर्णय आणि दुसऱ्यासाठी काय तर वेगळा सेशन निर्णय. खरं तर आता जी काय PWDची एक्झाम झाली, ही PWD एक्झाम कोणती आहे, राजपत्रित एक्झाम आहे. आणि या राजपत्रित एक्झामसाठी या ठिकाणी TCS ने एक्झाम घेतलेली आहे आणि ती सरळ सेवेने भरती घेतलेली आहे. मग आमची तर नॉन गॅजेटेड पोस्ट आहे, अराजपत्रित पोस्ट आहे. आणि या अराजपत्रित पोस्टसाठी तुम्ही जर सरळ सेवेने भरती न घेता जर तुम्ही गेटची सक्ती लावत असेल तर हा पूर्णपणे अन्याय आहे. या अन्यायाविरुद्ध आम्ही लढा उभारणार आणि त्या लढा आम्ही जोपर्यंत आम्हाला यश मिळत नाहीये तोपर्यंत चालू ठेवणार. एवढा मी या ठिकाणी शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.